21 मार्चला रात्री ईडीने अरविंद केजरीवालला अटक केली। केजरीवाल अटक झाल्यानंतर त्यांचे खासदार, कार्यकर्ते, मंत्री हे सर्व जोरदार विरोध करतात। आपचे खासदार आणि मंत्री भाजपावर आरोप करतात। ते म्हणतात की इलेक्शन पूर्वीचा हा राजकारणाचा सूड असू शकतो, निवडणूक तोंडावर आहे। अशा प्रकारे आपचे मुख्यमंत्री हे जेलमध्ये, तर हे त्यांच्या निवडणुकीमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो। पण दिल्लीच्या ज्या बड्या नेत्यांना ज्या प्रकरणात अटक केली तो लिक्विड पॉलिसी घोटाळा नेमका आहे तरी काय, हे लिकर पॉलिसी आल्यापासून ते अरेस्ट होण्यापर्यंत सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। सप्टेंबर 2020 मध्ये दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी कमिशनर ऑफ एक्साइज म्हणजे अबकारी आयुक्त रवी धवन यांच्या नेतृत्वात नवीन लिकर पॉलिसी ठरवण्यासाठी एक समिती नेमली होती। साधारण महिन्याभरात ऑक्टोबर 2020 मध्ये रवी धवन समितीने सुमारे 14,761 पानाचा अहवाल सोपवला, ज्यामध्ये वेगवेगळे सल्ले होते। आणि आणखीन तुम्हाला सोपं करून सांगतो, दिल्लीच्या लिकर पॉलिसीमध्ये एकूण 849 दारूचे दुकान आहेत, त्यामध्ये 40% हे खासगी आहेत तर 60% हे सरकारी आहेत। त्यावेळीपर्यंत मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली होती, नवीन एक्साइज पॉलिसी अप्रूव्ह पण केली होती, पण दिल्लीचे तत्कालीन नायब राज्यपाल म्हणजे डेप्युटी गव्हर्नर अनिल कुमार बन्सल यांनी याच्यामध्ये काही दुरुस्त सुचवले। नवीन लिकर पॉलिसी आणली म्हणजे याच्यामध्ये काही ना काही फायदा असणार आहे दिल्ली सरकार, पण डेप्युटी गव्हर्नर याच्यावरती आक्षेप करून काही दुरुस्ती करायला सांगितले होते। 1 वर्ष 1 महिन्यानंतर म्हणजे 17 नोव्हेंबर 2021 रोजी नवीन एक्साइज पॉलिसीच्या अंतर्गत लिकर पॉलिसी लागू करण्यात आलं। प्रॉब्लेम असा आहे की जुन्या लिकर पॉलिसीमध्ये प्रॉब्लेम होती तरी काय, जे की नवीन लिकर पॉलिसी आणावं लागलं। नवीन लिकर पॉलिसी मध्ये सरकारचा खूप मोठा फायदा होता चुकीच्या मार्गाने। 2020 मध्ये दिल्ली सरकारने दारू माफियावरती कारवाई करत सरकारी महसूल वाढवण्याच्या उद्देशाने नवीन लिकर पॉलिसीचा प्रस्ताव मांडला होता। दिल्ली सरकारने हे काम केलं की दारू व्यवसायापासून स्वतःला वेगळं केलं आणि सर्व व्यवहार आणि दुकाने खासगी लोकांच्या हातात दिले, म्हणजे इनडायरेक्टली जे दारूचे दुकान आहे ते प्रायव्हेटायझेशन केले। ते नवीन लिकर पॉलिसी मध्ये असे काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो। पहिला मुद्दा असा आहे की नवीन दारूची दुकान उघडली जाणार नाही। दुसरा मुद्दा मद्यपानाचं वय 25 वरून 21 केलंय। तिसरा मुद्दा महत्त्वाचा, एमआरपी वरचं विक्रीची सक्ती हटवली, दुकानदारांना स्वतः दर ठरवण्याचे स्वातंत्र्य दिले। मॅक्सिमम रिटेल प्राइस, जे बॉटलची प्राइस आहे त्याच्यापेक्षा जास्त किमतीने दुकानदार विकू शकतो। हॉटेलमधील बार, क्लब आणि रेस्टॉरंट रात्री 3 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली। मी अपेक्षा करतो की तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल। इथून नेमका सुरू होतो घोटाळा, ते नीट लक्ष द्या। 8 जुलैला डेप्युटी गव्हर्नर विनय कुमार सक्सेना, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष कुमार सिसोदिया यांना चीफ सेक्रेटरी नरेश कुमार यांनी एक रिपोर्ट पाठवले। हे रिपोर्ट पब्लिकली अवेलेबल नाही। रिपोर्टच्या मते असे काही महत्त्वाचे आरोप या तिघांवरती आहेत। एक्साइज इन चार्ज म्हणून सिसोदिया यांनी बेकायदेशीर मार्गाने महसूल गोळा केला असा त्यांच्यावरती आरोप आहे। नवीन एक्साइज लिकर पॉलिसी कोणताही बदल करण्यापूर्वी एक्साइज डिपार्टमेंटना अगोदर मंत्रिमंडळाकडे नंतर डेप्युटी गव्हर्नरकडे मंजुरीसाठी पाठवावे लागते। या केसमध्ये एक्साइज डिपार्टमेंटला बायपास करण्यात आलं। जेव्हा पण एक्साइज डिपार्टमेंटला बायपास करून डेप्युटी गव्हर्नरकडून अप्रूव्ह करून असे काही नियम काढतात ना, त्यांना हे बेकायदेशीर मानलं जातो। कोरोनाच्या काळामध्ये दारू विक्रेत्यांनी परवाना शुल्क माफ करण्यासाठी दिल्ली सरकारशी संपर्क साधला होता आणि शासनाने 28 डिसेंबर ते 27 जानेवारीला या काळात परवाना शुल्कात 24.02% सूट दिली। यामुळे परवानाधारकांना आवाजवे फायदा तर झालाच आणि सरकारी तिजोरीत जे अंदाजे 144 कोटी 36 लाख रुपयाचं नुकसान झालं। तुम्हाला सांगितले 24% सरकारनं सूट दिली, 144 कोटी 36 लाख रुपये होतं, जे सरकारला यायला पाहिजे होते। कोणतेही सरकार असं तर करत नाही की उभा चला तुला मी सूट दिलो, फायदा तर कुठं ना कुठं होताच। सर्वात मोठा आरोप असा आहे की जे फॉरेन लिकरची प्राइस असते, एमआरपी असते, ते प्राइस सुद्धा ह्यांच्यावर चेंज करण्याचा आरोप आहे। बियर वरती 50 रुपये प्रति बियर इम्पोर्ट चार्ज सुद्धा माफ करण्यात आला। सिसोदिया यांनी जेव्हा परवाना वाटप दरम्यान कमिशन घेतले त्याने हा पैसा पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये वापरला असा त्यांच्यावर आरोप आहे। पर्यंत ठीक आहे, त्यांच्यावर आरोप झाला, पण कारवाई सुरू कशी झाली हे पण तुम्हाला सांगतो। दिल्लीचे चीफ सेक्रेटरी नरेश कुमार यांच्या रिपोर्ट आधारे एक एफआयआर दाखल करण्यात आली। हे रिपोर्ट मिळाल्यानंतर 15 दिवसातच डेप्युटी गव्हर्नरने होम मिनिस्टरला पत्र लिहून सीबीआय चौकशीची शिफारस केली। सीबीआयने लगेचच त्या आधारे तपास सुरू केली आणि 19 ऑगस्टला मनीष सिसोदिया आणि इतर 14 लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केले। त्यामध्ये तत्कालीन उत्पादक शुल्क आयुक्त, 3 अधिकारी, 2 कंपन्या आणि 9 बिझनेसमॅन समावेश होते आणि इथूनच संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग लागला। दिल्लीचे विरोधी पक्ष भाजपा केजरीवाल सरकारला यावरून घेरू लागला। अखेर मनीष सिसोदिया यांनी 30 जुलै 2022 ला नवीन लिकर पॉलिसी मागे घेण्याची घोषणा केली। शॉर्ट मध्ये सांगायचं झालं ना, केजरीवाल सरकारने लिकर पॉलिसी मध्ये लूप पकडलं होतं। पॉलिसी हटवून नवीन पॉलिसी टाकणे आणि त्या मार्गे पैसे कमवणे। परवाना धारक त्यांना सरकारी हिशातून सूट मिळाली, पण ते सूट त्यांना नाही मिळाली, त्यांचा पैसा सरकारकडे आला। ते सरकार इलेक्शन मध्ये वापरू लागले ते पैसा। थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल।